बघा, आपण लहानपणापासून ना हॉलिवूड बॉलिवूड या गोष्टी बघत आलो होतो. हॉलिवूडमध्ये ना ॲक्च्युली युनिव्हर्सचं मिनिंगच होतं की जगातले वेगवेगळे पात्र, बरोबर, आणि ते पात्र एका ठिकाणी आले तर ते कसं होणार. म्हणजे आता समजा जर एक फिल्म आहे की आमची एक फिल्म होती अल्ल्याड पल्ल्याड, त्यामध्ये संदीप दादाचं एक पात्र होतं. हो, तो त्या अल्ल्याड पल्ल्याडमधलं पात्र होतं. पण आपण पहिला हा युनिव्हर्स करताना अल्ल्याड पल्ल्याडचं पात्र मी गबाळखोडमध्ये आणलं, आणि त्याच्या अवतीभोवती जी फिल्म घडल ती झालं त्याचं युनिव्हर्स. मग आता कदाचित पुढं असं बसणार की याच्यातलं कुठलं तरी पात्र जाणार ते कुठल्या तरी चित्रपटात येणार, आणि या गोष्टीचा संबंध एक दुसऱ्याशी असणार. त्याला तो युनिव्हर्स हा कन्सेप्ट म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हॉलिवूडमध्ये बघतो की आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, त्यांचे वेगवेगळे सिरीज Avengers, आहेत. पण ते अव्हेंजरमध्ये सगळेजण त्यांचे जेव्हा रोल असतात ते सर्व येतात आणि ह्या गोष्टी सर्वांना आवडतात. पण मराठीत आतापर्यंत अशा गोष्टी झाल्या नव्हत्या. मग म्हणून आम्ही हा पहिला मराठी युनिव्हर्स हा जो गबाळकुंड हा आपण तिथून सुरुवात केला. यामध्ये वेगवेगळे पात्र वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार आणि तो कन्सेप्ट असा बनवणार.